छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी कायमस्वरूपी जागेच्या मागणीवर माजी आमदारांची उपोषण स्थळी भेट। हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी कायमस्वरूपी जागा निश्चित करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी शुक्रवारी दुपारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली। यावेळी त्यांनी मागणी करण्यात आलेल्या जागेसह शहरातील इतर कोणती सुयोग्य जागा स्मारकासाठी योग्य राहील याची प्रशासनाने चाचणी करावी, यासाठी 15 दिवसांचा अवधी द्यावा अशी सूचना केली। शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभे राहणे अत्यंत आवश्यक असून या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। माजी आमदारांनी प्रभारी मुख्याधिकारी ताडेवाड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याच्या सूचना दिल्या। तसेच प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात यावे आणि गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेले उपोषण जयंती दिनी सोडवण्याबाबत प्रयत्न करावेत असेही त्यांनी सुचवले। या घडामोडीमुळे आगामी काळात हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभे राहण्याची अपेक्षा शहरवासियांमध्ये निर्माण झाली आहे। यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सरोजताई देशमुख, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांच्यासह उपोषणकर्ते माधव शिंदे, बालाजी ढोणे, विविध पक्षांचे राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंदोलनाला पाठिंबा देणारे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथमतः मी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आज आमचे या ठिकाणी मग बालाजीराव ढोणे आणि आमचे माधवराव शिंदे आणि त्यांचे सहकारी सगळेजण या ठिकाणी गेल्या 3-4 दिवसापासून उपोषणाला बसले आणि त्यांची जी मागणी आहे अतिशय रास्त मागणी आहे। हिमायतनगर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पुतळा राहणं हे एवढंच गरजेचं आहे। म्हणून त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देणे। काही जागा त्यांनी दाखवल्या, अजूनही त्याच्या व्यतिरिक्त काही जागा आम्ही त्या ठिकाणी नगरपंचायतीच्या सीओ आणि सगळ्याला बसून चर्चा करू आणि जेणेकरून ह्या त्यांनी दाखवलेल्या जागेपेक्षा अजून एखादी चांगली जागा कुठे आपल्याला भेटली तर ती जागा सुद्धा आपण त्या ठिकाणी निवड करू आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या जागेचा विषय आहे तो सोडवण्यासाठी निश्चित आपण त्या ठिकाणी नगरपंचायतीच्या माध्यमातून मार्गी लावू।